गावाचा नागरिक, सक्रिय गावाचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले आणि एखाद्या क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस पदार्पण करतो एकाच दमानं आपल्याला कोणती माहिती मिळत नाही, माणूस हळूहळू शिकतो. तर बऱ्याचशा गोष्टी माझ्यासारखी व्यक्ती राजभाऊ साहेबांकडून शिकत गेले. आणि कसं आहे, ज्या लोकांना एक फरक असते चांगल्या आणि वाईटची, तर ते चांगले माणसं नेहमी तो जोडण्याचा प्रयत्न करतो आणि एखादा संगतीमध्ये वाईट पण होतो त्याच्यापासून तो थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून राजभाऊमध्ये काही चांगले गुण होते, आम्ही जुळत गेलो आणि त्यांच्याच या स्नेहापोटी मी इथपर्यंत आलेलो आहे. आजचा माझा विषय घेतलेला आहे मी अभ्यास कसा करायचा आणि ग्रामपंचायतचा माझा स्वतःचा परिचय. मी सुधीर चंदूजी राठोड, मी ग्रामसेवक आहे आणि आता समोरच्या डिसेंबरमध्ये माझं रिटायरमेंट आहे. इथे मी 20 वर्ष मी सेवा दिली. तर म्हणून मला जे जे काही आठवते किंवा मला जे जे काही माझ्या बुद्धीला सुचल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं उभं झालं म्हणून त्याला सर्व गोष्टीची जाणीव असते आणि तो 100% परिपूर्ण असते असं राहत नाही. परंतु मला वाटतं एक अडाणी माणूसही एक चांगला शिक्षक होऊ शकतो, चांगला एक बोलू शकतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर हे तुम्ही कुठं ऐकलं नसेल की कुठे शाळेमध्ये गेले वगैरे असं म्हणून. तर म्हणून एक शिक्षण झालं की तो खूप सुशिक्षित झाला, हुशार झाला. आणि ज्याला शिक्षण नाही आहे तर असं काही त्याचं हे नाही आहे. परंतु आता आपल्याला काळाच्या सोबत चालायचं आहे. तर म्हणून मी जे बोललो, ज्या कामासाठी मला बोलवलं, मी विषयाला चालू करण्यापूर्वी मला थोडंसं देणार ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या गोष्टी ज्या जास्त महत्वाच्या आहे. आता जसं ग्रामपंचायतचं राजभवन सांगितलं की एक अधिनियम आहे. आता सुरुवातीला आमचे 1 ते 29 नमुने होते, आता आमचे 1 ते 33 झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे जे नमुने आहेत, जसं 1 नंबरचा आमचा अंदाजपत्रक वार्षिक अहवाल राहतो. त्याच्यानंतर 3 नंबर त्याचा आमचा पुरवणी राहतो महत्वाचा. 5 नंबरचा आमचं कॅशबुक, जे आम्ही जो काही शासनाकडून किंवा लोकांकडून आम्ही जे निधी जमा करतो ते कोणत्या याच्यावर आम्ही खर्च करतो, काय करतो ते आमचं कॅशबुक मध्ये येतं. नमुना 6 आमचा वर्गीकरण रजिस्टर राहते. नमुना 7 म्हणजे आम्ही जे टॅक्स लोकांकडून जमा करतो गावातून. जसं तर गोपालभाऊचं घर आहे, गोपालभाऊच्या घराचं आम्ही ते याच्यानुसार त्यांच्यावर टॅक्स लावतो. त्यांचे घराचं बांधकाम कसं आहे, लांबी रुंदी, तर तो टॅक्स स्वरूपात आम्ही जो पैसा जमा करतो त्याला आम्ही ग्रामपंचायतचं सांगत आहे. मी आता नगरपालिकेचा ताई आहे, ताईचं नाव मी तसं ऐकलेलं आहे. मी पण प्रत्यक्ष भेट काही मला झाली नाही. तर आज योग आला आणि तुमच्या सर्वांसोबतच पण एक चांगला योग आलाय. आणि मी ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करताना गोपाल भाऊला माहित आहे, मी नेहमी माझी अष्टपैलू भूमिका निभावली. मी माझं ऑफिस आणि माझी ड्युटी ते कागदपत्री असं न करता गोपाल भाऊच्या घरी जाणं बसणं, राजूभाऊच्या घरी जाणं बसणं, चर्चा करणं, लोकांमध्ये मिसळणं. आणि इव्हन मी आपल्या इथं वेळाला असताना सतत हाच महिना आहे की हातामध्ये माझा पावडा घेऊन मी गोपाल भाऊचं साक्ष आहे, मी नाले साफ केलेले आहे त्यांच्या गावात आहे सतत महिनाभर. तर कसं आहे, बरेचदा कासव जिंकतो ससा हारतो. याच्यातून आपल्याला हेच बोध घ्यायचं आहे की आपण सावकाश आपण जरी गेलो तरी आपण आपली मंजिल गाठू शकतो आणि जीवनामध्ये कधीही आपण हार मानायची नाही. तर वेळ बऱ्यापैकी झालाय. आज मी काही पूर्वतयारी केली नाही, पण राजू भाऊ जसं यांना कुठं उभं केलं तर ते कोणत्याही विषयावर ते बोलतात. थोडस त्यांच्या सहवासामध्ये राहून थोडस तो गुण आम्ही पण आत्मसात केलं. आम्हाला असं कुठेही समजा असं कसं आहे, थोडंसं स्टेज डेअरिंग प्रत्येकाला महत्वाचं. तुम्हाला पण सांगतो, शाळेमध्ये कोणते प्रोग्राम असेल काय असेल तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन खेळायचं. एकदम पुस्तकाला असं उराशी घेऊन राहायचं नाही. बोल एखादी फोन तो बटा देता हा कणी मीटर गाडी अंतर 73 एप्रिल 26,600 रुपये मारो. हा तर कोणी असं जीवनामध्ये असं करायचं नाही आणि आपला टाइम टेबल ठेवायचं. रोज आपला आता दिवाळीचा आपण एन्जॉय करायचा. फटाकापासून थोडस सावध राहायचं. आपलं जे पर्यावरणला अनुसरून थोडस आपलं जे दिवाळी साजरी करायची असं मी तुमच्या सर्व लहान मंडळीकडून अपेक्षा करतो. आणि आज मला जे राजू भाऊने इथं मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विशेष म्हणजे हे एक आगळी वेगळी शाळा आहे. इथं काही वयाचं बंधन नाहीये, कोणी येऊ शकते, कधी येऊ शकते. आणि 4 गोष्टी ज्या तुम्हाला असं काहीतरी वेगळं असं ऐकायला मिळतात
जसं माझ्याकडून काहीतरी वेगळं मिळणार, या साहेबाकडून तुम्हाला वेगळं मिळणार, त्याला व्हेरिएशन्स राहते. आणि शाळेमध्ये कसं होतं, एखाद्या सरांची टीचिंगची प्रोसेस आपल्याला माहित राहते, अरे काय अरे बोरिंग असं म्हणते, असं आपल्या आल्याबरोबर ते कॉलेजमध्ये वगैरे असं चालायचं. एखादा शिक्षक चांगला इंटरेस्टने शिकवतो तर चांगला इंटरेस्टने करतात पोरं, परंतु शाळेमध्ये वगैरे एखादा तसं पण राहतो. म्हणून तुम्हाला नेहमी तेच ते बोरिंग होतं, म्हणून यायचं होतं रिफ्रेशमेंटसाठी. आणि काही आपण शेअरिंग पण करायचं. आता मी तुम्हाला जसं जो टीचिंग सिस्टम जे आहे ते 2 वे ट्रॅफिक असलं पाहिजे. मी बोलतो, मग तुमच्याकडून त्याचा मग फीडबॅक पण आपल्याला घ्यायचा असतो, तो क्लास तो थोडासा इंटरेस्टेड राहतो, बोरिंग होत नाही. तर आपण ते तसं काही करू शकलो नाही किंवा केलं नाही. थोडंसं माहिती पण पाहिजे, थोडंसं प्री प्लॅन पण पाहिजे. तर या पद्धतीचं तुम्ही तेव्हा तुमचं करिअर तुमचं चांगलं होणार. आणि तुम्ही जे छोटी मुलं तुम्ही कधी बरोबर तुम्ही मोठे होऊन जाल, काही वेळ म्हणजे लागत नाही. म्हणून सर्वांनी त्याचं नियोजन करायचं आहे. असं कोणी म्हणू शकत नाही की मी छोटा आहे आता मला नाही. तर तुम्ही तुमचा बेसिक तुमचा आता फाउंडेशन आहे, हा जोता आहे, हा फार मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण मित्रांनो सर्व आपल्या ज्या गोष्टी आहे टाइम टेबल नुसार आपल्याला करायच्या आहे. एन्जॉय करा, खेळा, सर्व करा. आणि सर्व इथं मोठी मंडळी वगैरे इथं पण आहे. मला पण आनंद वाटला की बा काहीतरी आता आपल्या इथं बोलायचं, लहान मुलं असलं तर कधी कधी आपली जीभ सटकते, पण आपल्यापेक्षा सिनियर जर लोक जर असेल तर त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित त्या ट्रॅकनुसारच चालावं लागते. म्हणून राजू भाऊला पुन्हा मी धन्यवाद देतो की त्यांनी आगळे वेगळं इथे एक प्लॅटफॉर्म इथं त्यांनी निर्माण केलेला आहे. आपण जर पाहिलं ते जे गोदावरी नदीचा जो उगम आहे नाशिक त्र्यंबकेश्वर पासून छोटस आहे, पण तीच नदी समजा समोर इकडे जर नांदेडकडे जर आली तर आपण असं त्याचा फार विस्तार असं आपण त्याचं हे पाहतो, तिचं पात्र. म्हणून एखाद्या गोष्टीची सुरुवात छोटीशी राहते, परंतु ती कधी ती मोठी ते करून ते त्याचं काही लिमिट राहत नाही. आणि त्याच्यामागचा आपला इंटेन्शन, आपला उद्देश जो आहे तो चांगला आहे. मी राजू भाऊ आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो या क्लाससाठी, या शाळेसाठी. पण भविष्यामध्ये चांगलं एक या शाळेचा आदर्श व्हावं, इथून एक चांगलं नॉलेज घेतलेलं मुलं मुली आमचे प्रौढ सुद्धा इथं आणि एक चांगला समाज सुधारण्यासाठी, समाज निर्मितीसाठी सर्वांचा हातभार लावा असं मी अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.